नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात मराठी टेक्निक्स. प्रत्येक ऑनलाईन सेवेचा विश्वासू मराठीसाठी. सर्वात आधी अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन की प्रेस करा. चला जाणून घेऊया आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. देशातील शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेला मोठी मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षासाठी तब्बल 3,15,614 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळातही देशभरातील कोट्यावधी पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहणार आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याबरोबरच त्यांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महिला शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरली आहे. सध्या या योजनेतील लाभार्थ्यांमध्ये प्रत्येक 4 शेतकऱ्यांपैकी जवळपास एक महिला शेतकरी आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत महिला शेतकऱ्यांच्या खात्यात 1.6 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. यामुळे महिला शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक मजबूत झाले असून त्यांना शेतीसाठी आवश्यक आर्थिक मदत वेळेवर मिळत आहे. जर तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पुढील हप्त्याचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळेल. या निर्णयाबद्दल तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, ऑनलाईन सेवा आणि ताज्या अपडेट्ससाठी मराठी टेक्निक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.